च्या प्रेमात पडतात आणि आपल्यासोबत आठवण म्हणून येथील मंगलमूर्ती आपल्या घरी घेऊन जातात। दरवर्षी हे चिमुकले 2000 गणेश मूर्ती बनवतात। ऑनलाइन तसेच स्टॉलद्वारे या मूर्तींची विक्री केली जाते। शाळा शिकून उरलेल्या वेळेमध्ये हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो। त्यामुळे या अनाथ मुलांनी केलेल्या कामाचा आदर्श सर्वांनीच घेतला पाहिजे। स्नेहालयामध्ये राहणारी ही मुलं पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आणि समाजापासून वंचित राहून सुद्धा ही मुले देशासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबवतात। बाहेर पीओपीचे गणपती बनवले जातात, परंतु पीओपीच्या गणपतीमुळे प्रदूषण किती प्रमाणात होतं, काय होतं याची सर्वांना जाण आहे। म्हणून आमच्या इकडे हे जी चिमुकले मुलं आहेत त्यांनी शाडूचा गणपती बनवण्याचं काम ह्या ठिकाणी चालवलेलं आहे। एकंदरीत मला समाजाला असं सांगायचं आहे की ज्या समाजाकडे तुम्ही वाईट हेतूने पाहता किंवा त्यांचा तिरस्कार करता, असे HIV पॉझिटिव्ह मुलं, हे चिमुकले मुले माझे दरवर्षी साधारण 2000 मूर्ती या ठिकाणी बनवतात आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2000 गणपतीची मूर्ती या ठिकाणी बनवले जातात। ही मूर्ती नुसते नगर जिल्ह्यामध्ये विक्री केली जात नाही, तर आमच्या संस्थेला जे लांबून लांबून व्हिजिटर येतात, कोणी अमेरिकेतून येतं, कोणी बाहेरच्या देशातून येतं किंवा जिल्ह्यातून येतं, तर हे मूर्ती ह्या सगळ्या राज्यभर जातात आणि राज्याच्या बाहेर सुद्धा जातात। समाजाला तर मी एक आव्हान करेन की प्रत्येक समाजाने पीओपीचे गणपती वापरण्यापेक्षा शाडूच्या मातीने बनवलेले गणपती असतात ते गणपती समाजाने वापरले पाहिजे। आणि त्याच्यानंतर समाजाने अशा महाराष्ट्रात अनेक संस्था आहेत, मी म्हणत नाही की स्नेहालय संस्थेत अनाथ मुलांनी किंवा HIV पॉझिटिव्ह मुलांनी बनवलेल्याच मूर्ती तुम्ही खरेदी करा। महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर संस्था आहेत की त्या ठिकाणी अनाथ मुलं आणि हे सर्व मुलं गणपती बनवतात, तर समाजाने सुद्धा अशाच ठिकाणाहून ह्या मूर्त्या खरेदी केल्या पाहिजे असं मी एक समाजाला आवाहन करतो। आम्ही इको फ्रेंडली गणपती बनवतो, म्हणजे असे निसर्गाला काय हानिकारक नाही होणार। म्हणजे आपण ते बघतो पीओपीचे गणपती पाण्यात बुडवले तर ते वर्षानुवर्षे तसेच राहतात, पाण्यात विरघळत पण नाही। पण आम्ही जे गणपती बनवतो ते आपण घराच्या डबक्यात कुठं बुडू शकतो, त्याची माती परत होऊन आपण पोरांना मातीची वस्तू बनवायला शिकू शकतो त्याची, आणि माशांना पण काय होणार नाही। असे सगळे इको फ्रेंडली गणपती। किती वर्षापासून काम करतो? 4 वर्षापासून मी स्टुडिओमध्येच काम करतो। असे बाहेर पुण्यात बिण्यात सगळीकडे स्टॉल पाठवतो आमचे। कुठे कुठे विकले जाते? आम्ही इकडं प्रोफेसर कॉलनीत, काही फॉरनर येतात ते पण असे 1-1, 2-2 असे घेऊन जातात त्यांना सगळ्यांना। मी इथं 8 वर्षापूर्वीपासून आलेलो आहे। मी स्टुडिओला जॉईंट 3 वर्षापूर्वी झालो आहे, तर मी जॉईंट होऊन आता 4थं वर्ष सुरू आहे। आम्ही इको फ्रेंडली गणपती बनवतो आणि जसं की आपण पाहतो बाहेर गणपती बनवतात, मोठ्या मोठ्या प्रमाणात गणपती बनवतात, ते सगळे पॅस्टर ऑफ पॅरिसचे बनवतात आणि ते कलर खूप म्हणजे हानिकारक असतात। तर आम्ही तसं न करता आम्ही शाडू मातीपासून बनवतो आणि पोस्टर कलर त्याला देतो की नंतर आपण जसं की ते मोठे मोठे गणपती घेतात तसे ते नंतर विसर्जन करण्याच्या वेळेस जसं पाण्यात टाकतात, तर पाण्यातील सगळे जे काही प्राणी वगैरे असतात तसे त्यांना इजा पोहोचतात। तर अशा इको फ्रेंडली गणपती जर घेतले की त्याच्यामुळे जेणेकरून दुसऱ्याला इजा पोहोचणार नाही किंवा घरच्या घरी आपण एका बकेटीत त्याचं विसर्जन वगैरे करू शकतो। अशा प्रकारे आम्ही गणपती बनवतो। खरं तर मुलांना खूप थोडा वेळ असतो आणि शाळा पण असते आणि जेवढा वेळ उरेल तेवढ्या वेळेत मुलं गणपती बनवतात आणि जेवढे गणपती होईल तर तेवढे बनवतात आणि आमचं रोजचं टार्गेट 2000 असतं। तर सुट्टीच्या कालावधीमध्ये तर होतात, पण शाळा जवळ तक असते आणि शाळा सुटल्याच्या नंतर जेवढा वेळ असतो तेवढ्या वेळेत सुद्धा मुलं हे काम करतात आणि प्राण्यांना काही इजा व्हावा नाही म्हणून आम्ही असे गणपती बनवतो की दुसऱ्यांनाही काही त्रास नाही व्हावा आणि स्वतःला काही नाही व्हावा। आणि जर हे गणपती पाण्यात टाकले विसर्जनच्या वेळेस तर पाण्यानं काही होणार नाही, पण माणसाला एवढं कळतं की हे पाणी घाण आहे का स्वच्छ आहे हे माणसाला कळतं, परंतु माणसाला प्राण्यांना हे कळत नाही की हे पाणी घाण आहे का। त्यांची ताण भागवण्यासाठी ते पाणी पितात म्हणून त्यांना काहीतरी इजा पोहोचतात। म्हणून माणसांनी आपल्या महाराष्ट्राच्या
कमीत कमी 10 तरी लोकांनी हे टाळलं पाहिजे की इको फ्रेंडली गणपती आपण पाण्यात हे करून हे केलं पाहिजे. स्वराज खोबरे, सी 24 तास, अहमदनगर.